लोकसभेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। नंदुरबार या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यातील 4 आणि धुळे जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। नंदुरबार मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे। नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्ये झाली। यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता। नंदुरबार जिल्ह्याला 2 राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत। गुजरात राज्य वायव्य सीमेवर तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे। सीमा भागातील काही गावे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत। नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा आणि धडगाव हे 7 तालुके येतात। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील लोकसभा व सर्व विधानसभा मतदारसंघ हे राखीव आदिवासी मतदारसंघ आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 69% आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे। या जिल्ह्यातील 6ही तालुके आदिवासी बहुल असून 4 विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव आहेत। यावेळी महाविकास आघाडीने भाजपाला तगडे आव्हान दिले आहे। यामध्ये युवा नेतृत्व ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी प्रचाराचा सपाटा लावल्याने भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित या विजयाची हॅट्रिक करतील की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। अशात डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराने कुलदेवतेचे दर्शन घेत मतदानाचा हक्क बजावला। त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला। प्रसंगी लोकसभेला उभे असलेल्या उमेदवारांनी मतदारसंघातील मतदार राज्याला आवाहन केले की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे। यावेळी लोकसभेच्या उमेदवारांनी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या। आज हे असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे। उत्तम प्रतिसाद आहे। लोक उत्साहामध्ये बाहेर येत आहे। सकाळच्या वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपारून ऊन वाढेल। तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा। धन्यवाद। मी, माझा परिवार, बहीण, आई वडील आम्ही सगळ्यांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता सकाळपासून 3 तास झाले मतदान सुरू होऊन सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या मोठमोठ्या रांगा बघतोय आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे या मतदानाबाबत आणि या निवडणुकीबाबत तो सुद्धा मतदान केंद्रांवरती आम्हाला दिसतोय।